IPL फक्त क्रिकेट नाही मित्रांनो. IPL ठरवतो भारत कोणाला खेळू देणार आणि कोणाला नाही. 9.2 कोटींना विकलेला प्लेयर पण मैदानात उतरायच्या आधीच बाहेर. मित्रांनो, IPL म्हणजे फक्त बॅट बॉल नाही. IPL म्हणजे भारताचा प्रभाव, जगासाठी एक मेसेज, शेजाऱ्यांसाठी एक सिग्नल आणि क्रिकेट चालवणाऱ्या सिस्टमसाठी एक स्पष्ट संदेश. डिसेंबरमध्ये झालेल्या मिनी ऑक्शनमध्ये सगळं अगदी नॉर्मल चालू होतं. टीम्स प्लॅनिंग करत होत्या, डेटा, अनुभव, डेथ ओव्हरचा ऑप्शन शोधत होत्या आणि तेवढ्यातच आलं एक नाव, मुस्तफिजुर रहमान. बोली लागली, बोली वाढली आणि शेवटी हॅमर पडला 9.2 कोटीवर. त्या क्षणापर्यंत ही फक्त क्रिकेटची गोष्ट होती, पण भारतात काही कथा मैदानाबाहेरही लिहिल्या जातात. ऑक्शननंतर लगेच प्रश्न उभा राहिला, बांगलादेशी खेळाडू IPL मध्ये खेळू शकतो का? सरकारी सूत्राकडून उत्तर आलं, बांगलादेशावर कोणतीही अधिकृत बंदी नाही, बंदी फक्त पाकिस्तानवर आहे. BCCI कडूनही तेच स्पष्ट झालं, कागदोपत्री सगळं कायदेशीर आहे. पण मित्रांनो, IPL फक्त नियम पुस्तकावर चालत नाही. IPL चालतो ग्राउंड रियालिटीवर. आणि त्याच वेळी बातम्या यायला लागल्या, बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार, घरे जाळल्याच्या घटना, हत्याचे आरोप. ही फक्त परदेशी बातमी राहिली नाही, ती भारतात सोशल मीडियावर गाजू लागली. आणि एक प्रश्न जोरात विचारला जाऊ लागला, पाकिस्तानी प्लेयरवर वर्षानुवर्षे बॅन आहे, मग बांगलादेशी प्लेयरला का संधी असावी? मॅटर थेट BCCI पर्यंत पोहोचला. KKR बाहेरून शांत दिसत होती, पण आतमध्ये टेन्शन वाढलं होतं. 9.2 कोटीचा खर्च, स्क्वॅडमध्ये प्लॅनिंग बिघडलेली होती, रिप्लेसमेंट शोधणं अवघड. कारण IPL हा बिझनेस असला तरी भारतात बिझनेसपेक्षा भावना मोठ्या आहे. आणि मग झाला मोठा निर्णय. रिपोर्टनुसार BCCI कडून थेट सूचना देण्यात आल्या, मुस्तफिजुर रहमानला रिलीज करा. ही विनंती नव्हती, हा होता आदेश. इथेच सगळ्यात मोठा मेसेज मिळतो. IPL मध्ये कोण खेळणार हे फक्त ऑक्शन ठरवत नाही, तर ते भारत ठरवतो. या निर्णयामुळे KKRला 2 पातळ्यावर नुकसान झालं. पहिलं क्रिकेटचं नुकसान, एक लेफ्ट आर्म पेसर बाहेर गेला. आणि दुसरं आर्थिक नुकसान, 9.2 कोटीचा मोठा हिस्सा वाया गेला. असं IPL मध्ये क्वचितच होतं, आणि तेही इतक्या हाय प्रोफाईल कारणासाठी. आता प्रश्न तुमच्यासाठी, पाकिस्तानप्रमाणे बांगलादेशी प्लेयर्सवर सुद्धा IPL मध्ये बंदी असावी का? की सध्याच्या परिस्थितीत फक्त तात्पुरती बंदी योग्य आहे आणि जेव्हा परिस्थिती सुधारेल तेव्हा पुन्हा संधी द्यावी? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी भाषेत क्रिकेटची अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.